नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहिणी ब्लॉग. तर आज आहे गणपती उत्सवचा 8वा दिवस आणि आपण चाललो आहोत आरस बघायला. तर चला आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. मंडळाचे अध्यक्ष महेश मुकुंदराव कुलकर्णी, उपाध्यक्ष सुजित सुभाष भगत, कार्याध्यक्ष कैलास विनायक कहिरे, सचिव अमोल दत्तात्रय भंडारे. रावणाच्या राक्षसी राज्यातून सीतेला मुक्त करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी वानरराज सुग्रीव यांच्यासह लंकेवर आक्रमण केले. रावणाच्या सैन्यातील अनेक अतिबलशाली योद्धे या युद्धात मारले गेले. रावण भयंकर क्रोधित झाला आणि त्यांनी आपला कर्तबगार पुत्र इंद्रजित अर्थात मेघनाद याला सैन्याचा सेनापती केला. मेघनाद अनेक मायावी शक्तींचा शस्त्र आणि अस्त्रांचा धनी होता. त्यानं युद्धभूमीवर प्रवेश करताच आपल्या शक्तींनी वानर सैन्याची ताणाताण उडवायला आरंभ केला. वानर सेनेतील अनेक मोठे योद्धे त्याच्या समोर पराभूत झाले. नागपाश अस्त्राचा वापर केला. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण मूर्छित होऊन पडले. वानर सैन्यात हाहाकार उडाला. वीर जांबुवंत हनुमानाला म्हणाले, अंजनी पुत्र हनुमान, या नागपाशातून प्रभूंची सुटका फक्त गरुड राजच करू शकतात. आपण तुरणे त्यांच्याकडे जाऊया. जांबुवंताचा सल्ला ऐकून पवनपुत्र हे गरुड राजांकडे पोहोचले. त्यांचा चिंताक्रांत चेहरा पाहून गरुड राज म्हणाले, पवनपुत्र, आपण इतके भयभीत का झाला? काय संकट आले आहे? गरुड राज, रावणपुत्र मेघनादानं नागपाश अस्त्राचा वापर करून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना जायबंदी केली आहे. कत्रूचे पुत्र असलेले ते नाग हळूहळू प्रभूंचा जीवनर शोषून घेतात. या अस्त्रातून ते फक्त आपणच करू शकतो. साक्षात ब्रह्मदेवाने दिलेले हे अस्त्र फक्त आपणच निकामी करू शकता. गरुड राज, पवनपुत्र हनुमान
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती यावर्षी ऐतिहासिक आणि अशा दिन भवानी मातेचा शिवरायांना साक्षात्कार झाला. शिवराज्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी भवानी मातेने शिवरायांना तलवार दखल केली. ही तलवार भवानी तलवार म्हणून प्रसिद्ध आहे. स्वागत सुस्वागत आहे. मुलांनी देवाच्या वर्षी साकारलेला शोध कोठार पाहू का सर मुलीचा स्वतःरा पाहू का सर. अहो ज्योतिबा आता बरोबर आहे कुठं शोधायची सामध्ये इतर वर्षातून हिरा शोधण्यासाठी झालो काळा शोधून काढ मग किती वेळ लागले आणि आपले राजे आयुष्य पलटण्यासाठी लागले कधी मागा नाही त्यांनी आणि आपण फक्त एवढं यूज करणे आपला जीव किराणी मिळत पण समाधी शोधून काढायची. हरे हरे महादेव हरे हरे महादेव. नाही एवढ्या सहज आपल्या राजाकडे कोणत्या मुलाच्या हाती लागला नाही आणि त्याची संमती आपल्याला एवढ्या सहज आपलं अरे आपल्या राजाने सूत्र हल्ला केला ना आता सैन्य गेलं तरी त्या मला आईकडे जायचंय. आई 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 अगं उठ की आई चुकलं माझं उठ आई बाबा आईला उठवा बाबा बाळा ही चुकली आता कधी सुटायची नाही. आपल्या आई वडिलांना सगळे सासू सासऱ्यांना बोलून आमची संपत्ती आणि ऐश्वर्य पाहून आमच्या पोराला कुणी पण पोरगी दिली असती. सोनं नाणं बंगला गाडी सगळं पण द्यायला तयार होते पण आमच्या डोक्यातच किडे पडले आणि तुझ्यासोबत लगीन लावून दिलं. सांग तुझ्या आई बाबाला फॉर्च्युनर देणं शक्य असेल तर इथं राहा नाहीतर मरून जा. दादा हाकलीला संख्याचं औषध लेक बासरीची धूल लेक अंगणी बंजारा लेक चैतन्याची लूट लेक कल्याण चादर लेक रंगाचं शिखर लेक गंधर्व परक्याचे धन बाबा तो तुला मला गोठवले लक्षण. नाही मी नाही करणार आत्महत्या. स्वतःच्या रक्ताचं पाणी करून वाढवले आहे बाबांनी मला. माझं शिक्षण लग्न इतकं खर्च बाबांनी यावर रात्र कष्ट करून केलं आणि मग माझं प्रेत पाहून त्या आई बाबाचे काजाला कसे चरे पडतील. नशिबाने सासर चांगले नाही भेटले मला पण मग मी माझ्या माहेरच्यांचा का छळ करू का त्रास देऊ त्यांना. परंतु आता या घरात राहणंही काही उपयोगाचं नाहीच ना. बापरे शेवटची गाडी सुद्धा निघून गेली कदाचित. आता आई बाबांच्या गावी कशी जाणार मी. आईला लय भारी
लय मजा येईल राव. पाखरू घरगुती दिसते. चल येते का? कोण आहे तुम्ही? प्लीज लांब राहा माझ्यापासून. पण चालला. हे पहा, तुम्ही इथून जा, नाहीतर मी आरडाओरडा करेन. वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा. कोणी आहे का इथे? वाचवा प्लीज. अहो दादा, एवढा पत्ता सांगता का? अहो दादा, हात सोडा. पाणी मी माझा पत्ता. होय ताई, एवढा पत्ता सांगते का ग? तुम्ही जे शोधताय ते स्थळ इथे आसपास कुठेच नाही. तुम्ही चुकलाय कदाचित. बाय ग, आता काय करू? लिहिता वाचता येत नाही म्हणून चुकीच्या गाडीत चालले वाटतं. बस चुकली ना की गाव चुकतं, आणि निवड चुकली की आयुष्य. म्हणजे काही नाही, घरात एखाद्या व्यक्तीवर जनावरांनी हल्ला करावा तसं मारलंय मला, आणि म्हणून बाहेर आले तर इथे जनावर दिसत आहेत. अगं घाबरू नको. मला एक सांग, तू असं इथं बसण्यापेक्षा तुझ्या आई बापाकडे का नाही जात ग? आई वडिलांकडे जाण्यासाठीच इथे येऊन थांबले. अगं बाई, काय पडलं ग? ओ दादा, अहो दादा, तुमची पिशवी. याच्यात तर काहीच नाही, पुस्तकच आहे. चूक त्यांची नव्हती, आपलीच होती. आपल्यालाच आपला हक्क आणि अधिकाराची जाणीव नव्हती. मी शिक्षण तर केलं, परंतु त्या शिक्षणाचा योग्य उपयोग नाही करून घेतला. म्हणजे काय लिहिलंय का त्या पुस्तकात? समानतेचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी, अनुच्छेद क्रमांक 14, 15 व 16. महिलेला पुरुषांप्रमाणे समान संधी, वागणूक आणि संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय ग? म्हणजे आपल्या देशात सर्वांना समानतेने जगण्याचा हक्क आहे. म्हणजे कोणताही लिंगभेद, जातीभेद आणि वर्णभेद नाही, किंवा आर्थिक शारीरिक भेद सुद्धा नाही. आणि कोणी मानलाच तर तो बेकायदेशीर मानला जाईल. म्हणजे आपण पण पुरुषासारखं वागू शकतो का? हो, आपण माणसांसारखंच जगू शकतो. वाच हे काही लिहिले अजून? वैवाहिक अत्याचाराविरुद्ध संरक्षण, घरेलू हिंसा कायदा 2005 यानुसार महिलेला मानसिक, शारीरिक, लैंगिक आणि आर्थिक त्रासांपासून संरक्षण मिळते. यामध्ये पतीकडून अथवा सासरकडून होणाऱ्या त्रासांचा समावेश आहे. आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही तुम्हाला सर्वांची. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. मोठा वाटा कोणाचा होता? त्याचं उत्तर बाळ गंगाधर टिळक. हे सगळं आज मला खरंच पश्चाताप होतोय. तो गणेश उत्सव सार्वजनिक केल्याबद्दल काय करून ठेवणार नाही या देशाचं? या देशासाठी आमच्यासारख्या असंख्य देशभक्त क्रांतिकारकांनी आपलं रक्त सांडलं, आणि तुम्ही सगळे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाताय. अरे काय हे? आपला बळीराजा भिकारी झालाय, आत्महत्या करतोय, आणि असा अनाठाई खर्च करण्याचं बळ तुमच्या कुठून आलं रे गाढवांनो? इथे वीज पुरत नाही, पैसे पुरत नाही, पाणी पुरत नाही, आणि काय चाललंय तुमचं हे? स्वयंचार म्हणलं नुसतं तुम्ही. वर्षातून एकदा गणेश उत्सवाच्या नावाखाली देखाव्याच्या तोंडून देशभक्तीचे गोळे काढले की वर्षभर नंगा नाच करायला मोकळे. दुसऱ्या मंडळाच्या विजेसाठी अनाठाई खर्च केला. माझ्या भारताच्या साम्राज्यात पाऊल टाकणारा प्रत्येक जीव माझ्या मानवी सान करतो. कोण आहे जो मला आवडते? त्या पात्राचा प्रत्येक मुलगा हा माझ्या इच्छेने विश्वास.
आपल्या योग सामर्थ्याच्या काठावर वाढवत होतो पण नागाला जगातून त्यावर आपण काळजी घेत आहोत. या साहित्याने हे सगळं या जीवना पाठवलं पण ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.